बरोबर सांगितलं की ते कोणाला माहितीच नाही की शिवाजी महाराजांची म्हणजे आज जे लोक मानतात त्याला ते का मानतात त्याचे ते त्यांना माहितीच नाही होतं. आणि जसं जसं आपलं जे सिच्युएशन चालू आहे, जे आपलं जे रेप केस कोलकाता केसचं तुम्हाला माहितीच असेल ते चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की आम्ही हे गोष्ट घ्यावी आणि कनेक्ट करावी की पूर्वीच्या काळाच्या टायमाला काय शिक्षा व्हायची या गोष्टीची, आणि ते शिक्षा ह्याच्यापेक्षा मोठी राहिली पाहिजे अशीच आमची इच्छा. आणि ते दाखवायसाठी ते लोकांना माहिती पडायला पाहिजे म्हणून आम्ही हे घेतलं. आणि दुसरं जे गड किल्लेचे आहेत, म्हणजे जसं त्या आमच्या काकांनी सांगितलं की आम्हाला ते काही करतात ते आम्हाला ते आमचं हे नाही आहे, पण जे एक वेगळाची जागा असते त्याचं पवित्र राखलं पाहिजे. आपल्यासाठी शिवाजी महाराज देव आहेत आणि त्याचे गड किल्ले आपले मंदिर आहे. तिकडे ते कचरा विचरा आणि खूप सारे तुम्ही बघितलं असेल, त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की लोक नशा करता वेळेस पकडले गेले तिकडे, दारू पिता वेळेस, हे सगळं तर ते चुकीचं आहे आणि ते लोकांना कळायला पाहिजे की तिकडे ते जागा नाही आहे त्या गोष्टीसाठी. आणि सरकारकडनं पण त्याची जपवणूक जशी व्हायला पाहिजे आज मितीस ती होत नाहीये. त्या उद्देशाने जनजागृती करण्याचा आमचा छोटासा प्रयास आहे या सगळ्या संपूर्ण इव्हेंट मध्ये. याच्यामध्ये आम्ही असं पहिल्यांदा ठरवलं होतं, जेव्हा आम्ही ही स्क्रिप्ट करायचं ठरवलं तर आम्ही पहिला मुलांना सांगितलं की तुम्ही पहिला तुमच्या हाताने स्क्रिप्ट लिहून घ्या. त्यांना सर्वांना आम्ही एक निबंध जसं लिहायला सांगतो तर त्यांना सांगितलं तुम्ही पहिला त्याच्यावरती रिसर्च करा आणि आम्हाला सर्व जणांनी आपापल्या परीने आपापले एक योगदान दिलेलं. मग त्यावर त्या निमित्ताने आत्ताच्या या घडीच्या मुलांना हिस्ट्री माहिती आहे पण पूर्ण नाही माहिती, तर त्यांना आम्ही सांगितलं की मग त्याने वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या थ्रू किंवा कारण की महाराजांच्या भरपूर काही गोष्टी आहेत त्या आपल्या पुस्तकातून हे केलेल्या नाही आहेत, बरोबर आहे, पुस्तकातून हे केलं नाहीये. तर त्याने तेव्हा रिसर्च केलं, एआयच्या थ्रू केल्या किंवा कोणाकडून माहिती काढली. त्या सर्व माहिती काढल्यानंतर त्यांना काही गोष्टी माहीत पडल्या म्हणजे ज्या की सर्वांना अवगत नाही, बरोबर. मग त्याच्यातले काही पॉइंट्स आम्ही काढले ते त्यांना सांगितले आणि त्यांनाही माहिती आहे. ते पण पुढे पण फिरायला जातात, सहलीला जातात, जेव्हा गडावरती जातात. आज ते पण तरुण मंडळी आहेत, पुढे कुठेही जा, सर्वांनाच आम्ही दोष देत नाही. तरुण मंडळीमध्ये काही लोकांच्या अभावामुळे सर्वांचंच नाव खराब होतं. तर तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आपण असं करूया म्हणून, आणि मग आम्ही ती सुरुवात पुढे केली. आणि मग या लहान मुलांनी सर्व स्केच बनवले, स्क्रिप्ट वरती हे वर्क केलं. त्यांना आम्ही स्टुडिओमध्ये पण घेऊन गेलो होतो. प्रत्येकाला आम्ही सांगितलं पण होतं की तुम्ही बघा. गेल्या वर्षी पण आम्ही इस्रो केलं होतं, तर 2-2च्या टीमने आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही बघा, त्याच्याने तुमचं नॉलेज वाढेल. मी तुम्हाला या आमच्या शोच्या माध्यमातून अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही आगमनाच्या दिवशी आम्ही एक लेझिमचा कार्यक्रम ठेवला होता, जो अजूनपर्यंत आपल्या मीरा रोड भाईंदरमध्ये कुठेही झालेला नाहीये. हा आमचा हर्ष, ये पुढे हो, हा प्युअर साऊथ इंडियन आहे आणि महाराजांची जी हे आहे ती जयघोष जो आहे, आणि एका दमात 2 ते 2.5 मिनिटाचा जयघोष एका दमात बोललेला, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि 3 दिवसामध्ये या लोकांनी संपूर्ण तयारी केली होती. त्याचा वाटल्यास तुम्हाला मी व्हिडिओ पण दाखवू शकतो त्याचा. आणि ह्या सगळ्या मुलांनी आमचं मेन उद्दिष्ट काय की त्यांनी पण शिकावं. दीपक सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये ना 5% मराठी असतील, पण बाकी सगळी आपली भारतीय संस्कृती आहे सगळी. मुली सुद्धा होत्या, त्या आहेत, मुली पण आहेत, महिला भगिनी आहेत, मुली आहेत. त्यांनी त्यांचा वेळ काढून, त्यांचा टाइम काढून त्या स्क्रिप्टमध्ये पण आणि त्या लेझिम मध्ये पण दोघांमध्ये त्यांनी त्यांचा आमचा सहभाग दिलेला आहे. पूर्ण स्क्रिप्टचा मॅक्सिमम ते मुलींनीच बघितलं.